ठाण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे। एका खाजगी आणि नामांकित शाळेतील एक नाही दोन नाही तर तब्बल 9 पेक्षा जास्त लहान मुलींचं विद्यार्थिनींचं विनयभंग करण्यात आला आहे। ठाण्यातली घटना जवळपास 4 ते 5 दिवसांपूर्वीची आहे आणि या घटनेमध्ये एका तरुणाला जावेद नावाच्या एका तरुणाला अटक झाली आणि आता तपासामध्ये आणखीन धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। ही शाळा आणि हे प्रकरण जवळपास 4 ते 5 दिवसांपूर्वीचं आहे। या नामांकित शाळेची एक पिकनिक दरवर्षीप्रमाणे गेली होती। या दरम्यान बसमध्ये हा तरुण ज्याला जेवण वाढण्याकरता किंवा मुलांना रांगेत नेण्याकरता त्याला त्याची जबाबदारी दिली होती आणि तीच त्याची ड्युटी होती। पण हे करत असताना विशेष करून हे सर्व करत असताना त्याने अनेक मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। जावेद नावाचा तरुण शाळेमध्ये पिऊनची कामं करायचा, शाळेमध्ये त्या ठिकाणी मुलांना रांगेमध्ये नेणं किंवा बसपर्यंत सोडणं अशा प्रकारची कामं करायचा आणि हेच काम त्याला जे आहे ते पिकनिक दरम्यान दिलं गेलं होतं। या सर्व लहान मुलांना खाद्य वाटण्याचं काम त्यांनी जो टिफिन आणले होते मुलांकरता, जे जेवण आणलं होतं, जे फ्रूट्स आणले होते ते देण्याचं काम जावेद करत होता। पण हे काम सोडून त्याने भलतंच काम केलं आणि यामुळे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यामध्ये त्याने 9 पेक्षा जास्त मुलींचा विनयभंग केलेला आहे। त्याला आता पोलिसांनी अटक केली आहे। पण हे प्रकरण संपूर्ण घडत असताना जवळपास 2 ते 3 दिवसानंतर या प्रकरणाची खरी गोष्ट जी आहे ती समोर आली आणि त्यानंतर पालक आक्रमक झाले। त्यांनी शाळेच्या संपूर्ण मॅनेजमेंटला धारेवर धरलं। एवढंच काय तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देखील तासनतास जे आहेत ते पालक जे आहेत त्यांनी तिथे ठाण मांडलं आणि त्यानंतर कुठे पालकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला। सुरुवातीला या प्रकरणी आरोपीची नावं सांगून सुद्धा पोलिसांनी फक्त आरोपी अशा पद्धतीचं नाव मेन्शन केलं किंवा तशा पद्धतीचं त्यांच्या रेकॉर्डमध्ये मेन्शन केलं। पण नंतर जशी नावं समोर आली, पोलिसांनी तपास केला, तसतसं पोलिसांनी जावेद नावाच्या तरुणाला अटक केली आणि मग शाळेच्या मॅनेजमेंटला, शाळेच्या व्यवस्थापनाला जाग आली आणि त्यावेळेस उपस्थित असणाऱ्या 3 शिक्षकांना शाळेनं निलंबित केलंय। खरं तर ही संपूर्ण घटना आपण जर पाहिली तर या घटनेमध्ये शाळेनं पुढाकार घेणं गरजेचं होतं, पण तसं कुठेही अजूनपर्यंत शाळेच्या या सर्व वागण्यावरून दिसत नाहीये। ही घटना झाल्यानंतर सुरुवातीला 2 मुलींनी तक्रार केली होती त्यांच्या पालकांकडे आणि त्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं त्या जावेद नावाच्या तरुणाने त्यांचा विनयभंग केलेला आहे हे सांगितल्यानंतर पालक संतप्त झाले आणि त्यांनी शाळेला जाब विचारला। पण शाळा जी आहे ती कुठेही या प्रकरणाचं गांभीर्य घेत नाहीये किंवा शाळा कुठेही या प्रकरणी पुढे जाऊन कारवाई करण्याच्या मूडमध्ये आहे असं दिसत नाहीये। हे लक्षात येता पालकांनी कापडवाडी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। एक एक करत या सगळ्या प्रकरणामध्ये आता 9 मुलींचा विनयभंग झाल्याची घटना समोर आलेली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करत आहेत, पोलिसांनी एकाला अटक केलेली आहे, 3 शिक्षक निलंबित आहेत। हा सगळा प्रकार घडल्यानंतर आता पालक रोज सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ही शाळा आहे, शाळेच्या बाहेर त्या ठिकाणी येऊन निदर्शनं करतायत। मॅनेजमेंट बरखास्त करा, ज्या प्रिन्सिपल म्हणजे प्राध्यापिका आहेत त्यांना त्यांच्या पदावरून हटवा, 3 शिक्षक जे आहेत त्यांना तात्काळ अटक करा आणि या संपूर्ण प्रकरणी पीडित मुली ज्या आहेत त्यांना न्याय द्या अशी मागणी घेत शाळेच्या बाहेर सगळे विद्यार्थी जे आहेत, सगळे विद्यार्थ्यांचे पालक जे आहेत ते कालपासून जमत आहेत। या सगळ्या घटनेनंतर आता एक गोष्ट आणखी समजली ती म्हणजे अशाच पद्धतीचा प्रकार जावेदने याआधी देखील केला होता हे काही पालक सांगतायत। त्यामुळे जावेदनं जर असं कृत्य आधी केलं होतं आणि त्यावेळी त्याला समज देऊन सोडलं गेलं होतं तर तीच घटना आहे की त्याच वेळेस जावेदला जर शाळेने काढून टाकलं असतं किंवा त्याच्यावरती कठोर कारवाई केली असती तर पुढे हा प्रकार घडला नसता। ही गोष्ट पालकांथ्रू सांगण्यात आलेली आहे। पण आता पुढे जाऊन या शाळेमध्ये आणखीन असे काही प्रकार घडलेत असं पालक आता सांगतायत। मग मॅनेजमेंट किंवा किंवा शाळा यांनी यावर कठोर कारवाई का केली नाही? आपल्याला माहिती आहे की आता शाळेमध्ये लहान मुलांना गुड टच बॅड टच शिकवणं बंधनकारक आहे आणि त्या दृष्टीनं शाळा जी आहे प्रत्येक शाळेमध्ये लहान मुलांना या पद्धतीची शिकवण दिली जाते, विशेष करून मुलींना शिकवण दिली जाते। असं असताना या जावेदनं ज्यावेळी शाळेमध्ये असताना देखील मुलांना तो घेऊन जायचा आणि तिथं त्यांच्याशी अश्लील भाषा करायचा, वर्तन करायचा अशी तक्रार शिक्षकांना देखील केली होती आणि ज्यावेळेस या जे मुली आहेत, ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांचा विनयभंग बसमध्ये झाला त्यावेळी घटना अशा आहेत की ज्यावेळी शिक्षकांच्या समोर घडलेल्या आहेत। असं असताना शिक्षकांनी यावेळेस कठोर पवित्रा घेतला पाहिजे होता आणि शिक्षकांनी मॅनेजमेंटला सांगून त्या जावेदवरती कारवाई
करणं गरजेचं होतं, पण तसं न घडल्यामुळे आता हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या सगळ्या शिक्षकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना फोन लावून या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याला तपासाकरता नेमणूक करा आणि चांगला तपास करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करा अशा पद्धतीनं आदेश तात्काळ दिलेत। त्यानंतर पोलीस यंत्रणा आणखी जोरानं कामाला लागलेली आहे। तर दुसरीकडे या प्रकारे पालक सगळे आक्रमक झालेले आहेत। पालकांची संख्या लक्षात घेता राजकीय नेते मंडळी देखील आता शाळेत येऊन जे मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन जे त्यांना भेटून त्यांच्यावरती दबाव निर्माण करतायत। कुठेतरी या सगळ्या घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर जर घटना याआधी देखील अशा घडलेल्या असतील, समज देऊन सोडलेलं असेल किंवा या घटना घडल्यानंतर जर शाळेला पालकांनी सांगितलं असेल तर पालकांनी आणि शाळेनं विशेष करून फक्त जर पालकांनी शाळेला सांगितलं असेल की अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत तर शाळेनं पुढाकार घेऊन या प्रकरणी FIR दाखल करणं, गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं। पण अजूनही तसा शाळेकडून जी आहे ती कठोर भूमिका किंवा गांभीर्याने घेतलेलं दिसत नाहीये। तर यामुळेच पालकांचा संताप जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि पालक वारंवार जे मॅनेजमेंट आहे त्यांच्यावरती आरोप करत आहेत। त्यांनी आता त्यांच्या प्रमुख 3 ते 4 मागण्या ठेवलेल्या आहेत। सर्वात पहिलं म्हणजे त्यावेळेस जे शिक्षक उपस्थित होते त्यांना देखील पोलिसांच्या स्वाधीन द्या, त्यांना देखील अटक करा अशा पद्धतीची एक मागणी त्यांनी पोलिसांकडे केलेली आहे। दुसरी म्हणजे ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांना तात्काळ त्यांच्या पदावरून हटवून टाका, कारण का या सगळ्या प्रकरणामध्ये प्रिन्सिपल ज्या मॅडम आहेत त्यांनी गांभीर्यानं हे सगळं प्रकरण लक्षात घेता थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली पाहिजे होती, पण त्यांनी कोणतेही गांभीर्य लक्षात न घेता त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही किंवा तक्रार करण्यात त्यांनी पुढाकार घेतला नाही। त्यामुळे त्यांना निलंबित करून त्यांना काढून टाका अशा पद्धतीची एक मागणी केलेली आहे। या सगळ्या घटनेनंतर बऱ्याच पालकांनी मॅनेजमेंटशी म्हणजे व्यवस्थापनाशी शाळेच्या संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण मॅनेजमेंटने त्यांना धुडकावून लावलं, मॅनेजमेंटने त्यांना नीट उत्तर दिली नाही आणि याचमुळे ह्या पालकांचा एक संतप्त सवाल हाच आहे की मॅनेजमेंट शांत का, ते गांभीर्य काय नाही आहेत। कारण भविष्यात अशा घटना घडल्या तर मॅनेजमेंट आणि प्रिन्सिपल अशा घटनांकडे दुर्लक्ष करतील आणि एखादा मोठा प्रकार त्यावर घडेल ज्यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, त्या पालकांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल। तोपर्यंत हे संपूर्ण मॅनेजमेंट आणि प्रिन्सिपल वाट पाहणार आहेत का? तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ही संपूर्ण मॅनेजमेंट जी आहे ती बरखास्त करा, नवीन मॅनेजमेंट आला ही मागणी देखील आता पालकांनी केलेली आहे। अशा विविध मागण्या घेऊन आजचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी देखील पालक जे आहेत ते शाळेच्या बाहेर त्या ठिकाणी त्यांचं उपोषण करतायत, निदर्शनं करतायत। त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। जोपर्यंत मॅनेजमेंट त्यांच्या मागण्या मान्य करत नाहीत, जोपर्यंत पुढची कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत या सर्व ठिकाणावरून जे पालक आहेत ते बाहेर होणार नाहीत। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत ठाणे।